विरोधकांनी विशेष अधिवेशन बोलवावं, विनोद पाटील यांची मागणी आहे। आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडल्यास आरक्षण मिळू शकतं असं वक्तव्य, अशी अपेक्षा विनोद पाटलांनी व्यक्त केलेली आहे। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील, त्यांनी हे वक्तव्य केलंय। संवाद साधलाय त्यांच्याशी आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। करता विनोद पाटील आहे, ज्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाई किंवा न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षणासंदर्भात घेतलेल्या हालचालींवर राज्याचं लक्ष लागून आहे। काय सांगाल भैया, एकीकडे सरकार म्हणते ओबीसीतून आरक्षण जे आहे ते दिलं जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मग कोणता पर्याय उरतो? हे बघा, सरकार काय म्हणतं पर्याय काय म्हणतं याच्यावर आपण नंतर चर्चा करू। मूळ मुद्दा हा आहे की आज ही मागणी का होती। ज्यावेळेस नवी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, की ज्यांच्या शब्दाला एक समाजामध्ये फार मोठी किंमत आहे, त्यांनी कागद हातात दिला। त्यांनी सांगितलं की सगळे शौर्याची अधिसूचना काढलेली आहे आणि याचं कायद्यात रूपांतर होईल। कागद तुम्हीच देता, गुलाल खेळायला तुम्हीच आम्हाला लावता, आम्ही तो स्वीकार करतो आणि अचानकपणे आज राज्य सरकार सांगते की याच्यामध्ये कुठला पर्याय आहे। राहिला पर्यायाचा विषय, तर या अगोदर जे मराठा रिझर्वेशन दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब असताना, ते मुंबई हायकोर्टात टिकलं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः रिस्पॉन्ड नंबर 3 आहे, 1ला मुख्यमंत्री, 2ला मुख्य सचिव आणि 3ला विनोद पाटील। तर ते सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटीमध्ये पेंडिंग आहे। आता परत एकनाथ शिंदे साहेब आले, त्यांनी नवाने आरक्षण दिलं, ते मुंबई हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे। त्यामुळे मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते न्यायालयात ऑलरेडी सुरू आहे। मागणीमध्ये स्पष्ट असलं पाहिजे की मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं, त्याचं परिपत्रक निघालं होतं, ते ऑर्डिनन्स निघालं होतं, त्याला आम्ही कायद्यात रूपांतर करणार आहोत आणि आमची मतदानाची तयारी आहे। मग आम्ही बघतो कसं आरक्षण आम्हाला मिळेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।